नमस्कार। 4th मे शिफ्ट 1 ची जी एक्झाम आहे ती आता संपलेली आहे आणि विद्यार्थ्यांनी एक्झाम दिल्यानंतर जे काही त्यांचे फीडबॅक्स असतील म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स पेपरची ओव्हरऑल डिफिकल्टी, कोणत्या चॅप्टर्समधून जास्त क्वेश्चन्स विचारत आहेत, त्यानंतर जेई मेन्स लेवलचे क्वेश्चन्स किती मॅथ्समध्ये येत आहेत आणि कशावरती आता फोकस केला पाहिजे, हे विद्यार्थ्यांकडून जे आता मला क्वेश्चन्स रिसीव्ह झाले ते सुद्धा मी आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे। आजच्या व्हिडिओच्या एंडिंगमध्ये मी 4th मे शिफ्ट 1 चा स्टेप स्कोर, त्यानंतर मार्क्स वर्सेस पर्सेंटेज या शिफ्टमध्ये कसं व्हॅरी होऊ शकतं हे सुद्धा सांगणार आहे आणि एक स्पेशल मेसेज जो मी जी 4th मे म्हणजे आता जी 4th मे शिफ्ट 2 आहे त्यानंतर जी नेक्स्ट शिफ्टमध्ये आपल्या एक्झाम होणार आहे 9 ते 17 मेच्या दरम्यान, त्या विद्यार्थ्यांसाठी काही गाईडलाईन्स आहेत म्हणजे तुम्हाला काय काळजी घेतली पाहिजे, पुढचे 7 दिवस काय प्रिपरेशन केली पाहिजे त्याबद्दल देखील सांगणार आहे। त्यामुळे आजचा जो व्हिडिओ आहे तो एंडिंगपर्यंत नक्की बघा, चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। एक गोष्ट मी ऑब्झर्व केली, कारण का 3rd मेची कालची जी शिफ्ट होती 3rd मे शिफ्ट 2 त्यामध्ये झालं असं की विद्यार्थी काय बोलत होते, फिजिक्स खूप टफ आला होता असं बोलत होते, म्हणजे मॉडरेट टू टफ लेवलचंच होतं। त्यानंतर केमिस्ट्री खूप इझी आलं होतं आणि मॅथमॅटिक्स काल संध्याकाळच्या शिफ्टमध्ये इव्हनिंगची शिफ्ट होती टफेस्ट आलं होतं असं विद्यार्थ्यांचं। त्यामुळे एक अंदाज होता की यावर्षी सुद्धा या म्हणजे आजच्या दिवशी म्हणजे 4th मे शिफ्ट 1 ची जी डिफिकल्टी आहे ती पण वाढेल आणि झालेही तसंच। कारण का आता ज्या विद्यार्थ्यांचे जेवढे फीडबॅक्स मला मिळाले होते त्याच्यावर ओव्हरऑल डिफिकल्टी सांगतो, पेपर मॉडरेट टू डिफिकल्ट लेवलमध्येच होता। केमिस्ट्री खूप इझी आलं होतं, म्हणजे असं बोलतात की विद्यार्थी आरामात 40+ स्कोर आरामात होऊ शकतो। त्यानंतर फिजिक्स जे होतं ते मॉडरेट टू टफ साईड थोडं होतं आणि मॅथमॅटिक्स खूप टफ आलं होतं असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे। आता होतं असं की विद्यार्थी जो फीडबॅक देतात, जे क्वेश्चन्स देतात ते टोटली ॲज इट इज असतील असं सांगता येत नाही, कारण का त्यांच्या जेवढ्या लक्षात राहतात ना ते क्वेश्चन्स आमच्यासोबत शेअर करतात, त्यामुळे थोडे व्हेरिएशन्स वगैरे होऊ शकतात। आता येतो सब्जेक्ट वाईज आजची डिफिकल्टी आणि क्वेश्चन्स कसे होते। सुरुवातीला केमिस्ट्री खूप इझी विचारलं होतं, विद्यार्थी बोलत होते की आरामात 40+ किंवा 35+ तरी आरामात स्कोर करू शकते आणि केमिस्ट्रीमधून डायरेक्टली टेक्स्टबुकमधून क्वेश्चन्स विचारले होते, मोस्टली थिअरी बेस्ड होते आणि फॅक्ट बेस्ड क्वेश्चन्स होते। त्यानंतर क्वेश्चन्स कोणकोणते विचारले होते, एक म्हणजे काय तर ॲक्रायलिक ॲसिडचं जे IUPAC नेम विचारलं होतं, त्यानंतर विचारलं होतं राउट्स लॉवरती एक क्वेश्चन्स आला होता, त्यानंतर कॅटलिस्ट ऑफ स्टीफन रिॲक्शन यावरती क्वेश्चन्स आला होता, त्यानंतर सॉलिड स्टेटमध्ये रिलेशन बिटवीन एज अँड रॅडियस यावरती एक क्वेश्चन्स आला होता। त्यानंतर आणखीन क्वेश्चन्स होते ते होते, एक आहे पर्सेंटेज ऑफ अनऑक्युपाईड व्हॉल्यूम इन BCC स्ट्रक्चरबद्दल विचारलं होतं, त्यानंतर हाफ लाईफ ऑफ फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनचा कॅल्क्युलेट करा असा क्वेश्चन्स होतं, त्यानंतर मोलार मास कॅल्क्युलेट करायचं आहे FCC युनिट सेलमध्ये। हे काही जनरल क्वेश्चन्स आहेत किंवा इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत जे विद्यार्थ्यांच्या लक्षात होते, ते मला सेंड केले आहेत, ते मी तुमच्यासोबत शेअर करतोय। त्यामुळे केमिस्ट्री खरंच खूप इझी येते, 40+ स्कोर करणं काहीही अवघड नाही। विद्यार्थी बोलत होते केमिस्ट्री खूप इझी येते, फक्त प्रॉब्लेम काय येतोय तर मॅथ्स आणि फिजिक्समध्ये मोस्टली विद्यार्थ्यांचा स्कोर कुठं कमी येतोय तर मॅथ्समध्ये। आता मॅथ्सचं जर तुम्हाला ॲनालिसिस सांगायचं झालं तर आजच्या शिफ्टचं मॅथ्स हे टफ टू लेंदी आलं होतं। आता टफ टू लेंदी कोणते चॅप्टर्स असे आहेत ज्याच्यामधून मॅथ्स खूप टफ आले होते। एका विद्यार्थ्यांनी सांगितलं की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना व्हेक्टर्स या चॅप्टरमधले क्वेश्चन्स जे होते ते खूप अवघड वाटले। त्यानंतर लाईन अँड प्लेनमधले सुद्धा आणि जे कार्टेशियन जे टॉपिक्स आहेत त्यांच्यामधले जे क्वेश्चन्स होते ते विद्यार्थ्यांना खूप अवघड वाटले असं विद्यार्थ्यांचा फीडबॅक होता। त्यानंतर इंटिग्रेशन आणि कॅल्क्युलेशनचे क्वेश्चन्स विद्यार्थ्यांना काही इझी क्वेश्चन्स पण होते, मॉडरेट पण होते आणि काही क्वेश्चन्स होते जे डिफिकल्ट आहे। ओव्हरऑल कॅल्क्युलस बोलत होते विद्यार्थी, कॅल्क्युलस बऱ्यापैकी विद्यार्थ्यांचा पार्ट सॉल्व्ह झाला। त्यानंतर क्वेश्चन्स विचारले होते मोस्टली जे कार्टेशियन इक्वेशन्स वरती वगैरे क्वेश्चन्स विचारले होते। आणि एक सांगायचं आहे की 11चे जे क्वेश्चन्स होते ते या शिफ्टमध्ये थोडे विद्यार्थ्यांना मॉडरेट वाटले, म्हणजेच ॲज युजल 11चे क्वेश्चन्स आम्ही ठरवतो असतो की इझी टू मॉडरेट येतात, परंतु हे मॉडरेटपेक्षा थोडे डिफिकल्ट लेवलचे वाटले। आणि एक सांगायचं आहे की आजच्या शिफ्टचं जे मॅथ्स होतं ते कालच्या संध्याकाळचं ज्या शिफ्टचं मॅथ्स होतं त्या लेवलचं टफ होतं। विद्यार्थी बोलत होते की अराउंड 20 ते 25 क्वेश्चन्स ते सॉल्व्ह होत होते, काही क्वेश्चन्स होते जे त्यांना वाटत होते की मी पहिल्यांदाच बघतोय की काय। आणि सगळ्यात महत्त्वाचं वाटतं की जेई मेन्स लेवलचे जे क्वेश्चन्स येत आहेत ना मॅथ्समध्ये त्याची लेवल वाढलेली आहे, म्हणजे आम्ही अप्रॉक्सिमेटली समजत होतो की हाताच्या बोटांवरती मोजण्या इतकेच क्वेश्चन्स जेई मेन्स लेवलचे यावर्षी पण येतील, परंतु तसं नाही आहे, त्याने डिफिकल्टी लेवल मॅथ्सची वाढली आहे। विद्यार्थी बोलत आहेत की मॅथ्सचा स्कोर खरंच खूप कमी येतोय, त्यामुळे थोडी काळजी घेण्याची तुमची जबाबदारी आहे जे अपकमिंग शिफ्ट्स आहेत त्यांनी। आता येतो फिजिक्सवरती। फिजिक्स या शिफ्टमध्ये देखील मॉडरेटच होतं, विद्यार्थी बोलत होते की अराउंड 25+ क्वेश्चन्स तरी आम्हाला सॉल्व्ह होत होते। त्यानंतर
की म्हणजे फिजिक्समध्ये मोस्टली ऑसिलेशन्स कन्सेप्टबद्दल क्वेश्चन्स आले होते. त्यानंतर एक इक्वेशन दिलं होतं आणि त्याच्यामध्ये टाईम पिरियड फाइंड करा वगैरे दिलं होतं. विद्यार्थ्यांकडून जास्त क्वेश्चन्स काही मला फिजिक्सचे म्हणजे रिसीव्ह झाले नाही. ते बोलत होते की टाईम खूप कमी मिळाला, त्यामुळे ते आठवत पण नव्हते की क्वेश्चन्स काय सॉल्व्ह केलेत. परंतु फिजिक्स ओव्हरऑल मॉडरेट होतं. आता ओव्हरऑल जर सांगायचं झालं 4th मेची शिफ्ट 1 मधून काय काय गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. एक म्हणजे काय, तुम्हाला माहितीच झालं की केमिस्ट्री खूप इझी येते, त्यामुळे म्हणजे तुम्ही या भ्रमात राहू नका की केमिस्ट्री तुमच्या शिफ्टला पण इझी होईल. कारण का अनुभव आहे की शेवटचे काही दिवस असतात म्हणजे लास्टच्या एंडिंगच्या शिफ्ट असतात, केमिस्ट्री थोडं मॉडरेट लेवलला जाऊ शकतं, त्यामुळे तुम्ही वेल प्रिपेअर्ड राहा. दुसरं, आता मॅथ्स जे येते ना ते खूप टफ येते. मग ज्या विद्यार्थ्यांची एक्झाम 9 ते 17 मेच्या दरम्यान आहे त्यांच्यासाठी काय असणार आहे. एक, मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलं असतं की 2023चे PYQ सॉल्व्ह करा, परंतु गेल्या 2 मागच्या ज्या शिफ्टचे जे क्वेश्चन्स बघाल ना तर 2023चे PYQs पण येत नाही आहेत. काही अनसीन क्वेश्चन्स आहेत जे एकदम टोटली नवीन आहे. मग आता काय करायचं आहे, एक म्हणजे मॅथ्सचे जे हाय वेटेज चॅप्टर्स आहेत त्यांना टार्गेट करा. कारण का जर बघाल इंटिग्रेशन वगैरे हे जे चॅप्टर्स आहेत ना याच्यामधून इझी क्वेश्चन्स पण येतात, मॉडरेट पण येतात आणि थोडे डिफिकल्ट पण येतात. मग आपला टार्गेट काय असला पाहिजे, इझी आणि मॉडरेट क्वेश्चन्सला टार्गेट करणं. त्यामुळे मॅथ्स भलेही डिफिकल्ट येऊ द्यात, परंतु कुणीही घाबरून जाऊ नका. यावर्षी देखील तुमचा स्कोर भलेही जरी कमी आला, कमी मार्क्सवरती चांगलं पर्सेंटाईल मिळणार आहे हे नक्की सांगतो मी. त्यानंतर फिजिक्स ॲज युजल मॉडरेट येते, फक्त विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम काय होतो, फॉर्म्युलाज मॅनिप्युलेट करता येत नाही. त्यामुळे ज्या विद्यार्थ्याची 9 ते 17 मेच्या दरम्यान एक्झाम आहे त्यांनी तयार राहा. मॅथ्स थोडं टफ येऊ शकतं, त्यासाठी तुम्ही वेल प्रिपेअर्ड राहा. जेवढ्या काही मॉक टेस्ट सॉल्व्ह केले आहेत त्या सगळ्या पुन्हा ॲनालाइज करा. क्वेश्चन्स तुम्ही व्यवस्थित प्रॅक्टिस करा. जे डिफिकल्ट चॅप्टर्स आहेत, उदाहरणार्थ वेक्टर्स आहेत, लाईन अँड प्लेन आहे, त्यानंतर डिफरन्शियल इक्वेशन आहे, यांच्या MCQ प्रॅक्टिसची यांची जी MCQज आहेत ते जास्त प्रॅक्टिस करा. आता एंडिंगला बोनस टिपवरती येतो आणि सांगतो की या शिफ्टचा सेफ स्कोअर काय असणार आहे. मला वाटतं या शिफ्टचा स्कोअर सुद्धा 112 ते 115 115 ते 115 प्लस हा जो असणार आहे हा सेफ स्कोअर 4th मे शिफ्ट 1चा असणार आहे. आणि 90% अराउंड या शिफ्टमध्ये मिळू शकतं. 86 to 95 मार्क्सच्या दरम्यान मिळू शकतं. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना 86 to 95 मार्क्स असतील ना त्यांच्या दरम्यान 90% येऊ शकतं. ओव्हरऑल जर या पेपरची डिफिकल्टी सांगायची झाली तर मॉडरेट टू डिफिकल्ट लेवलचा हा पेपर होता. त्यामुळे पुढे जे विद्यार्थी तयारी करत आहेत त्या सगळ्या विद्यार्थ्यांना सांगायचं आहे वेल प्रिपेअर्ड राहा. काळजी करू नका की भलेही शिफ्ट जरी अवघड आलेला तरी जास्त म्हणजे कमी मार्क्सवरती सुद्धा चांगलं पर्सेंटाईल मिळतं. गेल्या वर्षीचा अनुभव आलाय, त्यामुळे तुम्ही काहीही काळजी करू नका. भलेही स्कोअर कमी येत असेल, मनासारखा पेपर नाही गेला असेल, अजून रिझल्ट यायची वेळ आहे. त्यामुळे रिझल्टपर्यंत नक्की वाट बघा. सगळ्या विद्यार्थ्यांचा रिझल्ट चांगलाच येणार आहे. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे देखील मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. आजचा हा व्हिडिओ मी येथेच थांबवतो. धन्यवाद.